मी तर मस्त कामं धंदे सगळं करायची आणि आता तर कामं करायची इच्छाही होत नाही माई. निवड आरामच करायची इच्छा होते. आता डॉक्टर जरी गेलती बरं, डॉक्टर मला ताप आला, असं झालं आणि तसं झालं. आता काही होतच नाही व्यवस्थित. तर मी काय माहिती काय झालं तर. काय व झोपली का? हा व काकू झोपली आहे मी. काय झालं व डॉक्टर गेलती नाही का तू? लयच बरं नाही वाटून आलं का तुले? हाव ना काकू, काही समजतच नाही आहे काय झालंय तर. फक्त झोपच येऊन राहिली मला तर. बसा ना काकू. हा व बसते ना. डॉक्टरचं गेलती तर काय म्हणे मग डॉक्टर तुले? काय नाही काकू, डॉक्टर काय म्हणणार आहे, तापन सर्दीच्या गोळ्या दिल्या. डॉक्टर म्हणे आता व्हायरल चालू आहे म्हणे, असं होऊ शकते म्हणे, आणि थंडीचे दिवस आहे म्हणे, त्या कारण तुम्हाला झोपायची इच्छा होत असेल म्हणे. हाव का व, डॉक्टर असं म्हणे ना. अजून काय काय होते तुले? काही नाही काकू, मला फक्त माझी इच्छा होते फक्त आरामच करायचं. उठूशा वाटतच नाही मला तर, आणि रात्रीची झोप नाही लागत. हाव का व, सर्दी गिर्दी ताप गी काही आहे का? नाही ना काकू, ते काहीच नाही आहे. हाव का व, मळमळते गिळमळते का तुले? उलटी सारखं होते का? नाही काकू, असं काही होत नाही मला, उलटी सारखं गिलटी सारखं काहीच नाही होत. अव तू लेडीज डॉक्टरचं गेलती ना का? नाही व, मी काय म्हणते, काय तू लेडीज डॉक्टरचं जायचं बरं आणि चेकअप गिपअप करून ये. हाव का काकू, ठीक आहे ना, मग यांना सांगतो आणि जातो उद्या मग. हाव तसंच कर, काही दुःख काढ नको अंगावर विनाकारणचं. घरी बसला राहतो, नाही तर नवीन नवीन बिमाऱ्या अजून काही असं गुड न्यूज तर मग समजून बी जाते. हाव काकू बरोबर आहे, लक्षातच आलं नाही माझ्या तर. बरं झालं तुम्ही आल्या तर सांगितलं तरी, की इकडे जा तिकडे जा, ना तर माझी सासू काही सांगत नाही. हां नाही आली ते सासूच्या लक्षात, पण मला वाटून राहिलं तुला पाहून की बहुतेक गुड न्यूजच आहे. पण एक वेळा डॉक्टरचं जाऊन ये. काय डॉक्टरनं कन्फर्म केल्याशिवाय आपण काय करू शकतो, नाही काय? हो ना काकू, ठीक आहे ना, तसंच करेन मी आता. तसंच कर, जास्त उशीर व्हायपेक्षा पहिले जाऊन ये डॉक्टरजवळ. ठीक आहे ना काकू, चालली जाईल मी, उद्या जातो. हा तिथं जाशील तर अपॉइंटमेंट घ्या लागते, तर सकाळी लवकर जाजो, नाही तर गर्दी राहते मग दवाखान्यामध्ये. ठीक आहे ना काकू, सांगतो यांले, आता येतील हे दुपारी घरी, मग सांगते यांले. हाव तसंच कर. हां जेवली गेली की नाही? हाव जेवली ना, ताईनं आणून दिलता डब्बा. हाव का व, कुठं गेली ते? काय नाही, ताई गेल्या शेतामध्ये. हाव बरोबर आहे ना, कामही लय राहते ना शेतामध्ये. आणि सासू कुठं गेली? काय नाही, गेल्या त्या, तेही गेल्या शेतात आज. हाव का व, शेतात गेल्या? हाव माझ्या पोरीसाठी हरभरा नेतो म्हणे, मग हरभरा गिरभरा तोडायला गेल्या त्या. हाव का व, मस्त आहे मग. जाते वाटते गावाले? हाव जाते ना, पेन्शन आली आता तर गावाला जाऊन येतो म्हणे. चांगलं आहे बा. चला काकू, मी चहा बनवतो. नाही व, कशाला बनवतो चहा, राहू दे आता, कर तू आराम, मी येतो घरून. काकू करतो ना चहा. नाही व, तुलाच पाहायला आलते मी, काय सांगत होती तर म्हटलं जाऊ पाहून येतो बरं. चांगलं झालं ना काकू, आल्या तर बरं वाटायला लागलं मला थोडं थोडं. हा व, घरातल्या घरात राहिला नाही तसं होते, पण तू जाऊन एक वेळा डॉक्टर जवळ आणि पाय आता काय येतं मग सांग मला. हा ना काकू, ठीक आहे ना, सांगतो तुम्हाला. चाल मग येतो. ठीक आहे या मग. चला पप्पा, काकू आल्या तर सांगितलं तरी काकूनं की लेडीज डॉक्टरचं जा लागते म्हणून. बरोबर आहे ना, गेलीच नाही मी, त्या डॉक्टरजवळ जात होती, नाही काय त्याला काय समजते. जा लागते आता, पाहतो आता कोणत्या डॉक्टरचं जाऊ, विचार पडते, कारण काही माहीत नाही. ताईले विचारा लागन कोण्या डॉक्टरचं जाऊ तर. ताई येते संध्याकाळी, मग विचारतो ताईले. ठीक आहे मंडळी, सांगतो मी तुम्हाला उद्या आता डॉक्टर काय म्हणते तर. थंडी काय कमी व्हायचं नावच निघून राहिली. आता आली संक्रांत तरी थंडी कमी होत नाहीये, किती थंडी पडत आहे. चला बाबा, संध्याकाळचा स्वयंपाक करतो आता. आता सुनबाई कुठे आहे आमच्या? घरी आहे तिच्या माहेरी. येते आता लग्न करून थोड्या दिवसानंतर, मग काही टेन्शन नाही. असं वाटते की अश्विनीचं गुड न्यूजच आहे काहीतरी. तिले पाहून तसंच वाटत होतं मला. आज खिचडीच बनवतो मी आता. यांच्याकरता आहे सोल्याची आमटीन भाकर. आता योगेशसाठी फक्त खिचडी करतो थोडीशी. योगेशला लय आवडते खिचडी, मस्त सोल्याचे दाणे टाकून बनवतो खिचडी. या मंडळी तुम्ही पण सोल्याची खिचडी खायला. आणि मंडळी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं ते पहिलं चॅनल होतं ते डिलीट होऊन गेलं, आता हे नवीन चॅनल बनवलं आपण. चाल पहिले मंदिरात दिवा वगैरे लावतो आणि मग हे करतो, नाही मग करतो स्वयंपाक. संध्याकाळी मस्त दिवा लावा देवाजवळ पण लावा, एक तुळशीजवळ पण लावा. त्याच्याने घरात सुख शांती मिळते आणि प्रसन्नही वाटते आपल्याला थोडंसं. चला जय श्रीकृष्ण. चला बापा, दिवा लावणं झालं, आता करतो स्वयंपाक. लय दिवस झाले सिरियलच नाही पाहिली मी. थोडी थोडी कसरत तारेवरची, होणारी सुन मी या घरची, राजाची राणी मी. थोडी थोडी कसरत तारेवरची, होणारी सुन मी या घरची. मस्त सिरियल आहे मित्रांनो, तुम्ही बघत जा. आता आजच्या सुनबाई येतील, मग आम्ही बघत जाऊ दोघीच्या दोघी मस्त. मी मस्त संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर सिरियल पाहत असतो. तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून कोणती सिरियल बघता तुम्ही आता तर. आता तर काय 2-4 दिवसात बिग बॉसची सुरू होणार आहे मराठी, मग मस्त बिग बॉस बघत जाऊ आपण. काय करते व लता? काय नाही व, सिरियल पाहत होते. झाला का स्वयंपाक? हा व, झाला ना स्वयंपाक. काही न्यूज पाहू देत नाही बिचारी तू. मी संध्याकाळची सिरियल पाहत बसतो. अव तुम्ही दुपारी बघतेत ना, मग मी संध्याकाळी बघतो. मी काय म्हणतो, उद्या ते पोरीवाले येते तर मग नाश्त्याचं करशील काय की जेवणाचं ठेवतो? अव
ते आता किती वाजता येते काय येते त्याच्या हिशोबानं सांगा. सकाळचे येत असेल तर जेवणाचं करू, नाही काय? किती वाजताच येते ते तसं विचारलं का नाही तुम्ही त्यांना? आता ते म्हणत होते की येतो म्हणे 12-2 वाजता येऊ म्हणे. हा का? मग जेवण जेवण करून येईन ना, मग चहा पाणी नाश्ता बनवून येईन. हाव काय? ठीक आहे ना मग. ते दोघंच येणार आहे. पोरीचे वडील येते आणि मामा येते. हा काय? ठीक आहे ना मग. आणि काय बनवशील मग नाश्त्याले? आता पाहतो ना काय बनवते तर. आता विचार करतो आणि मग बनवीन नाश्त्याले. तसं तर श्रीखंड बोलून घ्या लागन, योगेशला सांगा लागन फोन करून. नाही तर आता येईन तो तर त्याला सांगून देईन, मग तो सकाळी येता येता घेऊन येईन श्रीखंड, नाही काय? हा व तसंच करतो मग. पाय काही आणायचं असेल तर सांगून दे योगेशले, तो घेऊन येईन मग येताना. नाही व आताच तर किराणा आणला होता, आता नाही आणा लागत काही, सगळंच आहे घरात. आणि नेमबंदी बोलून घेता काय काय करणार आहे काय काय नाही, तर मग अजून तुम्ही विसरून जासाल. नाही व नाही विसरत ना मी. तू काय असं समजतं का मला? नाही व सांगते मी. हाव ना, आता किती दिवस राहिले नाही काय? हा व बापरे मस्त गोष्टी चालू आहे. हाव रे तुझ्याच गोष्टी चालू होत्या. उद्या येते ते पोरीचे बाबा आणि मामा येते उद्या बोलायला चालले. आणि तो हॉली केला आपण ना, तोही दाखवून देऊ त्यांना. ठीक आहे ना बाबा, दाखवून देऊ. काय त्याच्यात हवाई काही आणा लागते का सांगून दे, मग मी घेऊन येईन उद्या. नाही रे बाबू, काही नाही आणा लागत आता, सगळं घरात असतंय. आता तर किराणा आणला होता, फक्त येताना श्रीखंड आणि दूध घेऊनच उद्या. ठीक आहे ना घेऊन येईन. मग जेवायला ताट वाढू का आता? नाही बाई थोड्या वेळानं वाढजो. आता मी येतो थोडंसं वरतून फ्रेश होऊन येतो आणि मग वाढच ताट, काही भूक नाही आज जास्त. मला धावते या तुझ्यासाठी रोडते, तुझ्यासाठी धावते या इथे, धावते या तुझ्यासाठी. काय नाही 2 दिवस झाले बोललोच नाही अनिता सोबत. कुठं मामाच्या घरी जाऊन बसली आहे तर. हो ना, इले काय फोन बोलायलाही वेळ देत नाही काहीची मामाच्या घरची, काय माहिती. चला बा आता लग्नाचे दिवस काही जास्त दिवस राहिले नाही. आज आहे 5 तारीख. आता किती दिवस राहिले? 21 दिवस राहिले लग्नाचा फक्त. अजून तर कामं लयच राहिले. पत्रिका छापणी आहे, किराणा आणणं आहे, लयच काम आहे बाबा. उद्या तो हाही सुट्टी घेणार आहे, त्याच्या बायकोला बरं नाही तर. आता डिलिव्हरी लय वेळपर्यंत राहा लागन. त्याला सांगा लागन दवाखाना झाला की लगेच घरी येऊन जाजो म्हणून, नाही तर मार्केटमध्ये फिरत राहीन तो. उद्याच पाहुणे येणार आहे आणि मग घरात थांबा लागते मला तर. आलेच नाही हे, लयच उशीर झाला. काय व कसं वाटते तुला आता? काही नाही व, तुम्हाला तर माहिती आहे 4-5 दिवसांनी असंच वाटून राहिलं. काकू आल्या त्या आज. काकू म्हणत होते की लेडीज डॉक्टरचं जाऊन पाय म्हणे, काही असेल तर सांगन म्हणे, ती व्यवस्थित समजते म्हणे लेडीज डॉक्टरले. हाव का व लता काकू आलते काय? हा व लता काकू आल्या होत्या, म्हणे की जाय म्हणे, मला काहीतरी गुड न्यूज वाटते म्हणे तुझ्यापासून, असं वाटून राहिलं म्हणे. तू जसं सांगते म्हणे की झोप येते, असं वाटते तसं वाटते, तर जाऊ नये म्हणे एक दिवशी डॉक्टरजवळ. लवकर जाय म्हणे, मग अजून उशीर गिशीर होऊन गेला तर काय करशील म्हणे. हाव का व ठीक आहे ना मग चाललं जाऊ द्या. हाव तुला मला सांगल तर दुपारी फोन करून, तर मी योगेशून सुट्टी काढून आलो. म्हटलं की मी उद्या दवाखान्यात जाईन, म्हटलं सकाळी लवकर जातो म्हणे. म्हटलं तर योगेश म्हणे ठीक आहे म्हणे, जा म्हणे सकाळी लवकर जा म्हणे. शॉपिंग बिपिंग काही करता नको म्हणे, फक्त डॉक्टरच जा, कारण घरी पाहुणे येते म्हणे. हाव का? मावशीच्या घरी उद्या पाहुणे येते काय? हाव ते बाकीचं बोलायचं केलायचं राहिलाय म्हणे, तर योगेश म्हणे पाहुणे येऊन राहिले म्हणे. हाव बरोबर आहे ना, आता लॉकडाऊन किती दिवस राहिलं मावशीच्या घरचं. हाव मग ठीक आहे उद्या चालले जाऊ, आपण 10 वाजता चालले जाऊ. नाश्ता गिष्टा करून चालले जाऊ दवाखान्यामध्ये. दवाखाने 10 वाजता खुलते, तर आपल्याला 8 वाजताच जावं लागन. जायला वेळ लागन ना. योगेशची बाईक घेतली मी ना, म्हणजे पटकन जाणं होईन आपलं. हाव का व, ठीक आहे मग उद्या सकाळी चालले जाऊ. पैसे आहे व तुमच्याजवळ? हाव योगेशतून घेतले मी पैसे, आता झाला माझा पगार मग दिले योगेशनं. हाव काय? ठीक आहे ना मग. चला मग ताट वाढून देऊ का, जेवता का? ठीक आहे ना थोड्या वेळाने जेवतो. आई गीचा फोन आलता? हा व आई चालताना फोन. आता आई कशी तिकडे चालली गेली ना, तर त्या कारण फोन करते ती, लय दिवसानंतर करतो आता. मेसेजेस करते जास्त. हाव काय? ठीक आहे ना मग. चांगलं आहे तिकडे सगळं तिकडं? हा व चांगला आहे ना. काय बनवलं मग स्वयंपाक आज तू? काय नाही, खिचडीच बनवली मी. ताई शेतात गेल्या होत्या, मग म्हटलं की मीच बनवतो. म्हटलं ताई राहू द्या, काही बनवू नका तुम्ही आमचा, मीच बनवून घेतो म्हटलं. हाव ना बरोबर आहे ना, किती त्रास द्यायचा विचारायला आपण. हा व ताई शेतात गेलत्या ना, मग थकून जाते ताई. दूध आणलं होतं मी, देऊन दिलं वहिनीजवळ दिलं दूध. हाव का व, चांगलं झालं ना येऊ वहिनीला देऊन दिलं तर. आपल्या घरात होतं सकाळचं. असं आहे बा मंडळी, आता जातो मी दवाखान्यात उद्या, आणि मग